मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तोंडशीर ग्रामपंचायतीचा निर्धार निरोगी गावाचा उपक्रम यशस्वी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तोंडशीर ग्रामपंचायतीने राबवलेल्या निर्धार निरोगी गावाचा उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर आयोजित केले। सिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उदगीर आणि ग्रामपंचायत तोंडशीरच्या संयुक्त विद्यमाने आज तोंडशीर येथे हे भव्य शिबिर संपन्न झाले। मराठवाड्यातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात 152 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पंचक्रोशीतील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिराने गावकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ घडवून दिला असून ग्रामपंचायतीने आरोग्य जागृतीसाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहे। ग्रामपंचायतीने घेतलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गाव निरोगी होण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत। आजच्या आमचे मेन उद्देश म्हणजे न्यूरोबद्दल जे आजार आहेत त्याबद्दल अवेअरनेस करणं, जनजागृती करणं हे मेन उद्देश आहे। त्यामध्ये सर्व महत्त्वाचा आजार म्हणजे लकवा मुख्य प्रमाणे 2 प्रकारचा ह्याच्यामध्ये येतो। लकवा म्हणजे एकदम अचानकपणे मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे। त्यामध्ये 2 प्रकार असतात, एक इशेमिक स्ट्रोक असतो आणि एक हिमोरेजिक स्ट्रोक। इशेमिक स्ट्रोक याचा अर्थ मेंदूला अचानकपणे रक्तपुरवठामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गाठ होते, रक्त घोळतो। दुसऱ्या प्रकारामध्ये मेंदूमध्ये जी रक्तवाहिनी असते ती एकदम अचानकपणे फाटते। लकवाचे जे मूळ लक्षणं आहेत, खूप जणांना काय होते की लकवा आपल्याला झालेला आहे किंवा आपल्याला त्याचे लक्षणं आहेत ते समजत नाही। त्यासाठी लकवेचे मूळ लक्षणं याद करण्यासाठी सिंपल एक निमोनिक आहे, बी फास्ट। याचा अर्थ एकदम बी म्हणजे बॅलन्स डिस्टर्बन्सेस, एकदम अचानकपणे चलते वेळेस तोल जाणे। त्याच्यानंतर एकदम अचानकपणे डोळ्याला डबल दिसणे किंवा डोळ्याची नजर कमी होणे। त्यानंतर एफ म्हणजे फेशियल विकनेस, एकदम अचानकपणे तोंड वाकडे होणे, एका साईडची तोंडाची बाजू वाकडे होणे। त्यानंतर आर्म विकनेस म्हणजे अचानकपणे एका साईडची आपल्याला एमर्जन्सी फिजिशियन किंवा न्यूरोफिजिशियनला कन्सल्ट करणे खूप महत्त्वाचे असते। लकवाची ट्रीटमेंट फर्स्ट 3 तासामध्ये घेणे खूप महत्त्वाचे असते। फर्स्ट 3 तासामध्ये जर आपल्याला मेंदूच्या स्कॅनमध्ये रक्त गोठलेलं जर समजलं, त्यासाठी आपण एक थ्रोम्बोलायसिस म्हणायचं एक इंजेक्शन असतो, तो इंजेक्शन जर ट्रीटमेंट चालू केलं तर लकवा पूर्णपणे बरा होऊ शकतो। लकवाच्या ट्रीटमेंटमध्ये 1 मिनिट आणि 1 सेकंद हा महत्त्वाचा असतो। बाकी न्यूरोच्या आजारामध्ये फिट्स, डोकेदुखी, चक्कर येणे, मायग्रेन, विसरगोळापणा असे भरपूर दुसरे आजार असतात। आपण हे आजार पेशंटला त्यांचे काय लक्षणं आहेत, कसे ओळखायचे, काय नाही, हे पेशंटबद्दल जनजागृती व्हावं हा मेन आमचा उद्देश आहे। त्याच्यानुसार आपण हे सर्व